तसं नाही, त्यांचं काम बघून आम्ही मत देणार ना. हां, व्यक्ती म्हणजे पक्ष महत्त्वाचा नाही आम्हाला, त्यांचं काम महत्त्वाचं आहे. सांगितले यांनी, सांगितले तरी मानत नाही. कमी दाबानं या टाकीला पाणी नाही, मंदिर आहे बाबा, हात जोडून सांगितलं तरी करू शकत. पण पांढऱ्याची जी रांग आहे त्या रांगेला पाणी आमच्या घरात येते. पावसाळा भरपूर झाला ना, आमच्या घरात पाणी येते. मग ती मात्र फरशा घालायच्या त्या लाईनीचे राहिलेली. काहीतरी तक्रारी आल्या ना चौकीपर्यंत जायची गरजच नाही आहे. असं नाही की गरीब आहे श्रीमंत आहे त्या माणूस नाही बघणार, फक्त पळत जातो. माणूस आपला साथ देतो त्या माणसालाच मतदान. नाही केलं तर कोणी येतच नाही, सांगितलं तर ते. आमच्या एरियात कोण काम करते त्यांना आम्ही मत घालतो. तरी सर्व काम करतात, बोलवलं येतात जातात, सर्व कामं करतात. की कोणत्या पक्षाचे हे आम्ही बघत नाही. त्यांचं ज्याचं कार्य चांगलं आहे, जे अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी असतात त्यांना आम्ही मतदान करतो. ठीक आहे, तुम्ही अर्ज द्या, आम्ही माणसाला पाठवतो म्हणतो. माणसं येतात, बघतात, जातात. कारवाई तर काय होत नाही. आपल्याला जरा सोय केलं तर आपण घालतो ना. प्रशासनामध्ये उजनीकरण 100% भरलेलं, म्हणजे 100% भरलेलं पाणी कुठे येईल? जे माणूस काम करतोय त्या माणसाला मतदान करणार ना. करणार म्हणतात ते काय म्हणायचं, सरकारी काम 6 महिन्यात आमचं असं झालेलं आहे. आम्हाला ज्यांनी रात्री अर्ध्या रात्री येतो म्हणजे त्यांनीच आपला की करणार आम्ही पण. हो, पक्षाची काही नाही. आम्ही पक्षच काय नाही, आमचा उमेदवार कोण हे करणार आम्ही. आमच्या इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणजे पाणी येत आहे पण आमच्याकडे पाणीच येत नाही. ॲक्च्युली भांडणं सारखी होती, पाण्यामुळे भांडणे, हा सारखी भांडणं होती. कुणाला नगरसेवक आहे हे माहीतच नाही. नमस्कार, BR न्यूज चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 15 NG मिलचाळ या ठिकाणी. तर या प्रभागामध्ये या ज्या महिला आहेत यांच्या काय समस्या आहेत, कोणते प्रश्न आहेत हे आपल्या BR न्यूज चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्ते ताई. नमस्ते. आपल्या प्रभागामध्ये लाईट, पाणी हो, सगळी सोय आहे, सगळी करते ती. इथले नगरसेवक उत्तम सेवा करतात आमची. जेव्हा बोलेल तेव्हा येते. आम्ही काय असं काही म्हणत नाहीत, कधी पण येतात, सहकार्य करतात आणि असंच त्यांनी सहकार्य आम्हाला करावे. घंटेगाडी येते वेळेला, रस्ते आहेत व्यवस्थित आहेत. कोणती कामं असे आहेत की तुमची जी झालेली नाहीत असं तुम्हाला वाटतंय? बऱ्यापैकी झालेत. बऱ्यापैकी झालं, आणखी व्हायची पूर्ण नाही झाले ना? नाही झालेत, बऱ्यापैकी झाले तरी पण. बऱ्यापैकी झालं. आणखी कोणतं असं काम राहिलं का की जे हे काम पूर्ण नाही झालेलं असं मला वाटतं? नाही झालेत सगळे. दोन्ही नगरसेवकनी चांगलं आणले, व्यवस्था चांगली केली आमची. रांगीरांगीने नळ दिले ती बोरचे. अच्छा, व्यवस्था चांगली आहे. बोलवलं का माहितीला येऊ दे, कशाला येऊ दे, सहकारी दोन्ही नगरसेवक करते ते आमची. लाईटची पण व्यवस्था हो, चांगली आहे? सगळी चांगली आहे आमची. आणि मोकाट जनावर वगैरे काय काय नाही तसलं नाही, सगळी व्यवस्था चांगली. सगळी व्यवस्था चांगली आहे? आपल्याकडे काय असं नाही, आमची प्रत्येकाचं काय व्यवस्थित म्हणजे घरातलं काय काम असलं तर बी करून दिलेत आपल्याला. कधी पण नाही म्हणजे प्रभागातली पण काम आणि हो वैयक्तिक करून पण काय असं? हो, सगळे करून दिलेत. चांगलं आहे, असंच करावं म्हणून इच्छा आहे. आपली काय अपेक्षा, आणखी आपल्या प्रभागामध्ये कोणती कामं व्हायला पाहिजेत जी झाली आहेत, पण आणखी कोणती? जरी काय राहिले असेल तर त्यांनी आम्ही जेव्हा आम्हाला वाटलं की हे काम राहिलंय तेव्हा आम्ही सांगितलं तर त्यांनी ते काम करून द्यावं. आजपर्यंत त्यांनी केलेत, पण जरी एखादं काही निघालं तर त्यांनी करून द्यावं, एवढीच अपेक्षा आहे. रस्ते व्यवस्थित आहेत? हो, आहेत. घंटागाडी वेळेला येते? हो, येते. सगळं व्यवस्थित आहे आपल्याकडे? सगळे कामं व्यवस्थित दोघं नगरसेवकांनी करतात. आपण काय बाकी राहिलं नाही, काय एखादं राहिलं तरी मी सांगितलं ते करून देतील असं अपेक्षा. म्हणजे आपण जो महापालिकेला टॅक्स भरतोय त्याचा आपल्याला व्यवस्थित त्याचा फायदा होत असतो. पण मला हो, होते की. आपल्याला नगरसेवक कसा हवा? चांगलं पाहिजे, सगळ्यांचं सहकार्य करावं, सगळ्यांचे वेळेवर कामं करावं. महानगरपालिकेत आपले वार्डातले काम करावं, घरगुती पण त्यांनी करते, सगळे व्यवस्थित आहेत. त्यांनी वेळेला कधी पण बोलवलं तरी येते, नाही असं म्हणत नाही. अच्छा, आता आपण नगरसेवक, आता महापालिका निवडणूक जवळ आलेली आहे, तर आपण आता व्यक्तीला बघून मत देणार की पक्षाला बघून मत देणार? तसं नाही, त्यांचं काम बघून आम्ही मत देणार ना. हां, व्यक्ती म्हणजे पक्ष महत्त्वाचा नाही आम्हाला, त्यांचं काम महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचा तो उमेदवार असेल तर आपण तो जर व्यक्ती काम करण्यासारखा असेल तर त्या व्यक्तीला हो मत देणार. हो, पक्ष बघणार नाही, आम्हाला काम महत्त्वाचं आहे ना. आम्ही वार्डात राहतो, धार्मिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असतो, भौतिक सुविधा असो, आम्हाला त्यांचं काम महत्त्वाचं आहे, पक्ष महत्त्वाचा नाही आम्हाला. व्यक्तीला बघून मत हो देणार. हो अच्छा, मग आतापर्यंत जे आहेत आपले काम आपल्या प्रभागातले सगळे झालेले आहेत? कोणते हो झाले आहेत, तसं उत्तम वाटतं प्रकारे काम आहे. सगळे आणि झाले? हो, झाले. नमस्ते काका, आपल्या प्रभागामध्ये कामं कोणती राहिलेली आहेत किंवा तुमचे काही अशी आश्वासन होती जी दिलेली आहेत किंवा
दिलेली पूर्ण झालेली आहेत असं वाटतं, किंवा जर राहिले तर ते कोणती आहेत कामं? कामं सर्व झालेली आहेत. रस्त्याची कामं, लाईटची कामं, नळाची कामं, ड्रेनेजची कामं. जे नगरसेवक आहेत ते व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांचं काम व्यवस्थित आहे. म्हणजे प्रभाग 15 मध्ये जास्त काही समस्या नाहीत आपल्याला? माझ्या दृष्टीने तर नाही, सगळं व्यवस्थित आहे. हा तर मग काय झालं काकू? इथं देवळासमोर पाणी साठतंय. अच्छा. प्रत्येक वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस सगळ्यांना त्रास होतो. ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. अच्छा, म्हणजे सगळ्या सुविधा बऱ्यापैकी झालेल्या आहेत, फक्त हा आपल्या हे मेनच सुविधा राहिली. एक राहिलेली आहे हा, का? मंदिरासमोरची, माझ्या घरासमोरची नाही, मंदिरासमोरची. हा, येणाऱ्या लोकांना त्रास होतोय ना इथून. धार्मिक कार्यक्रम आपल्याकडे वारंवार असतात. हो, सारखं असतात. भजन कीर्तन आणि त्याच्यामुळे सारखी भांडणं होती ना पाण्यामुळे. भांडणं सारखी होती पाण्यामुळे भांडणे. हा, सारखी भांडणं होती ती. पाणी लेरासाठी एवढा भाग जातच नाही ना पाणी, त्याच्यामुळे आमची सारखी भांडणं होती ती. पावसाळ्यामध्ये साठते का इतर वेळेस? मी जरा जरी पाणी टाकलं ना साठतंय, आणि पाणी नाही टाकलं की धूळ उडते ना. सगळं थोडंसं लेवली करून द्यावं, एवढंच आमची इच्छा आहे. म्हणजे पावसाळ्या व्यतिरिक्त इतर वेळेस जरी पाणी आलं तरी पाणी खाली साठते ना? हो, खाली इथं मंदिरापुढं पाणी साठते, ते व्यवस्थित करून द्यावं त्यांनी. आणि बाकी काय नाही, आम्हाला मंदिराला त्यांनी लाईट करून दिलेत. देवीला पण तिथं लाईटिंग व्यवस्थित, कलर, फरशी काम सगळं केलेलं आहेत. आणि ते पांढऱ्याची रांग आहे ना, सर्व चाळीमध्ये त्या रांगेला फरशा घातलेत, पण पांढऱ्याची जी रांग आहे त्या रांगेला पाणी आमच्या घरात येते. पावसाळा भरपूर झाला ना, आमच्या घरात पाणी येते. मग ती मात्र फरशा घालाच्या त्या लाईनीचे राहिलेले आहेत, तेवढं त्यांनी काम करून द्या, एवढी अपेक्षा. म्हणजे बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि थोडीफार काही कामं राहिली. कसं इथंच ताई राहिलेलं ना, देवळासमोरच आमच्या असं पाणी साठतं इथं. दुसरं काही नाही आमचं. बाकी सगळे रस्ते चांगले आहे, सगळं चांगलं आहे, फक्त इथं साठतंय पाणी, एवढं साठू नये बस. लेट करायची. फक्त की ते महापालिका लोक कचरा काढत नाहीत वेळेवर कचरा काढत नाहीत. ते रोडवरच आहे, ते रोडवर असल्यामुळे तिथं आम्हाला त्या पलीकडचे लोक आहेत ना, ते इकडे येऊन टाकतात. आम्ही त्यांना रोज सांगतो इकडे टाकू नका, नाही आमच्याकडे जागा नाही आहे म्हणते त्यांनी. मी तुकाराम महाराज देवकते. ह्या आमची लाईन आहे ना, बाहेर कोपऱ्याची लाईन, अच्छा. ती एका बाजूला लाईटचं जे वरती आहे ना ते तिने केलेलं आहे व्यवस्थित, एका बाजूला ह्या खालच्या बाजूला. पण आम्ही असं वरती राहायला आहे. अच्छा. ती वरच्या बाजूची लाईट घरावरती आहे, त्यामुळे करंट बसायचं हे असते. आपल्या घराला आहे का ते लाईटचं कनेक्शन? नाही, अशी वायरिंग गेलेली, वायरिंग गेलेले का घरावरतून? अच्छा. त्याची व्यवस्था करावी. इकडे खालच्या लाईनला केले त्याप्रमाणे इकडे करावं, एवढीच अपेक्षा. असं सोलापूरमध्ये शक्यतो कुठं काम झालेलं नाही आहे. पाण्याची सोय आहे, बोरची सोय आहे, मंदिराची लाईट वगैरे सगळं इथं आमच्या नगरसेवकाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. ज्या आत्ता आमच्या चाळीतल्या नागरिकांकडून तुम्ही समस्या जाणून घेतलात किंवा समस्या पूर्ण झालेले जाणून घेतलात, त्या प्रश्नावरनं मला एक बोलायचं होतं, म्हणून मी आज बोलतो आहे की नगरसेवक ज्या भागातले आहेत यांचे कामं बघतो मी. हे कामं बघत असताना काही कामं राहिलेली आहेत. ते 2 वर्ष झालं आता प्रशासक असल्यामुळं काही कामं झालेली नाही आहेत, ते पण पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करूयात. आणि आतापर्यंत जे कामं केलेले आहेत, सार्वजनिक बोर असतील किंवा नळाचे पाण्याची सोय असतील, कचराकुंडीची सोय असेल किंवा सर्वीकडलेच प्रभागातील कचराकुंडी बंद झाले आहेत, तरीसुद्धा नागरिकांनी, काही नागरिक कचरा टाकतात प्रवेशद्वारावर, काही नागरिकांना त्याचा त्रास आहे आणि काही नागरिकांना नाही. यामुळे त्याला काय करता येत नाही परिस्थिती. कोणाला रोज भांडणं घ्यायची परिस्थिती आहे त्या कचराकुंडीमुळे. कचराकुंडी नको आहे असं इथल्या नागरिकांचं मत आहे. नागरिकांचं मत आहे, पण काही नागरिक टाकतात, त्यांच्यासोबत भांडणं कोण, घंटागाडी येते रोज, पण नागरिक टाकतात, त्यांना कोण बोलणार? रोज एकाला आपण भांडणं करू शकत नाही ना कचरा टाका म्हणून. त्यांना कळायला पाहिजे कचरा टाकायचं का नाही. आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 15 कोणापुरे चाळ येथे ज्या नागरिक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. ताई, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? आमच्या इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणजे पाणी येत आहे पण आमच्याकडे पाणीच येत नाही अजिबात. किती दिवसाला पाणी पुरवठा होतो? 4 दिवसांनी येते. किती वाजता पाणी? 4 तास येते. 4 तास? फक्त 4च तास मोजून. पण पाणी आमच्याकडे येतच नाही. मोटर लावलं तरी पाणी येत नाही. अच्छा. पाणीच येत नाही. आणि आमच्याकडे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. एक दिवस आड एक दिवस ड्रेनेज भरलेलाच असतो. मग तुम्ही ड्रेनेज भरल्यानंतर ना ते सफाई कामगारांना येत नाहीत का? ते येतात, त्यांनी काढतात, तेवढं साफ करून का फोन केलं तर येतात, येऊन तेवढंच काढून जातात, पण परत दुसऱ्या दिवशी भरलेलंच असतं.
बापरे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. घंटा गाडी येते वेळेला आणि पाणी पण दूषित पाणी येते आम्हाला अगोदर. मग 4 दिवसाला 4 तास पाणी ते कमी दाबाने पाणी येते म्हणताय कमी तुम्ही. दाबाने पाणी. मग ते तुम्ही कसं साठवणूक कसं करता त्यासाठी मग? असे भरून ठेवतो, ड्रम वगैरे सगळं साठवून करून ठेवतो आम्ही. मग ते जास्त दिवसाचं पाणी असल्यामुळे काय आजार पण दूषित पाणी येते म्हणताय तुम्ही दूषित लेकरांना? पाणी आधी येते, मग नंतर स्वच्छ येते. मग दूषित पाणी होईपर्यंत थांबतो आम्ही, तोपर्यंत 2 तास जातात. मग पुढे 2 तास पाणी वापरायला भेटतंय. 2 तास भेटते. आणि रोडचा पण प्रॉब्लेम आहे आमच्याकडे, रोडच नाही आहे कुठं आतमध्ये अजिबात रोड नाही. आज तुम्ही रोड नाही या संदर्भात कोणाकडे गेला होतात का की मागणी केली कामाला road मागणी वगैरे? केलं, सगळ्यांना होतंय म्हणून सांगायला, आता होणार आहेत म्हणून सांगितलं. अच्छा, हे कधीपासून तुम्ही मागणी करताय? आश्वासन म्हणजेच आम्ही पहिल्यापासूनच सांगतोय, पाण्याचा प्रश्न आम्ही पहिल्यापासूनच सांगतोय आणि त्यांनी पण करतो म्हणतात, करून पण जातात. त्यांनी भरपूर दिवसापासून करतोय, पण त्यांनी मंजुरी झाल्यावरच करतो म्हणून सांगितलं. आता मंजुरी झाली, करतो लाईटची म्हणा. कसं व्यवस्था? लाईटचं आहे आमच्याकडे चांगले, आतमध्ये सगळीकडे खांबावरती लाईट आहे, सगळी लाईट कचरा, चांगली. घंटागाडी सगळं घंटागाडी येते आमच्याकडे, घंटागाडी पण येते, बायका पण येतात घरोघरी घेऊन जायला आता अलीकडं. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. इथं आमच्या इथं नेंबर आहेत ना, जेव्हा अर्ध्या रात्रीचं बोलवलं तर येतात आणि काम व्यवस्थित करतात, पण फक्त आम्हाला पाण्याचं टेन्शन आहे. पाणी किती दिवसाड येते? 4 दिवसाला 5 दिवसाला येतंय, पण कमी दामात येतंय. कमी दाबाने येते. आपल्याला 4 दिवस पुन्हा पुरेल एवढं पाणी पुरवठा होतो का? होतो, परत जरा कमी दाबात होतोय. अच्छा, सार्वजनिक नळांची व्यवस्था आहे आपल्याकडे? नाही इथं सार्वजनिक नाही, असं घरानेच नळ दिलेले आहे ते. हां, पण नेंबर जेव्हा कवा बी असं पाण्यासाठी ह्यासाठी बोलवलं ना तर येतात. त्यांची काय तक्रार आमच्या विधीर नाही, पण फक्त आम्हाला पाण्याचंच टेन्शन आहे, दुसरं काय नाही. आता मग नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे इथे? हो चालू आहे, चालू आहे. पाणी मग आता त्याच्यामध्ये पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? हो चालू आहे ना. आता हे काम चाललेलं कसं आहे? ड्रेनेज लाईनचं आहे? हो ड्रेनेज लाईनचं आहे आणि पाण्याचे बी नळ तुटलेले ते जॉईन करून देतात. थोडं पाण्याचं प्रेशर कमी आहे, पण आता नंतर परत चालू करू म्हणून सांगितलंय त्यांनी. लाईटची व्यवस्था कशी आहे आपल्या? हो चांगले आहेत. लाईट आहे? घंटा गाडी येते वेळेला? घंटा गाडी येते, जरा काम चालू असल्यामुळे ही नाही, नाहीतर घंटा गाडी येते वेळेवर येते. हो, पाण्याचं सगळ्याला एकच आहे आपली गल्ली. पाण्याचं 5 दिवसाला येते पाणी. हो, पाणी प्रेशर कमी आहे, पण पाणी येते बारीक. नाही, रोड झाडायला कचरा झाडवायला येत नाहीत आमच्याकडे. राड झाड मारायला येत नाही? येत नाहीत अजिबात झाडू मारा. ज्याने त्याने आपापल्या अंगणातलं झाडू मारून कचरा टाकतात घंटा गाडीमध्ये. अजिबात नाही आमच्या वार्डामध्ये झाडूवाली. आणि आपले त्यांनी जे आहेत आपले नगरसेवक, त्यांनी सांगितले प्रमाणे येतात बी, येऊन पाहणी करतात बी आणि सांगतात बी की असं असं करा म्हणून. त्यांची काही तक्रार नाही, आमचं बोललेलं बरोबर येतं. आणखी काही आपल्या समस्या आहेत का प्रभागामध्ये की आपल्याला त्या जाणवतात बाबा? कचरा गाडी, कचरा गाडी तरी येते, कचरा गाडी. सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था कशी आहे आपल्या इथे? घरोघरी शौचालय आहे? सगळ्यांना घरोघरी सार्वजनिक आहे, पण ज्यांना नाही ते जातात, ज्यांना आहे ते जात नाही सार्वजनिक मध्ये. अच्छा, सार्वजनिक शौचालयाची आहे व्यवस्थित? आहे. पक्ष बघून आमच्या एरियात कोण काम करते त्यांना आम्ही मत घालतो. कचरा कुंडी पूर्ण मी निस्तनाबूत केलं मॅडम. ते असंच तुमच्यासारखे प्रसार माध्यमामुळं तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादमुळं ते केलो. आता हे समस्या सुटतच नाही. शौचालयाचं पाण्याचं आहे का व्यवस्थित? कुठलंही व्यवस्था नाही मॅडम. काय मॅडम, हे बघा, हे लावले ते काय बोंबलाला काय उपयोगाचंच नाही. प्रशासनामध्ये उजनी धरण 100% भरलेलं, म्हणजे 100% भरलेलं पाणी कुठे गेलं? सर, आपल्या इथे महिलांचं असं मत आहे की पाणी कमी दाबाने येते, काय सांगा? या ठिकाणी पट्टा 4ला पाणी सुटतं आहे मॅडम. प्रत्येकाने मोटर लावल्यामुळं पाणी कमी दाबाने येतं आहे आणि सकाळी 4ला सुटलं तर 8:30-9 वाजेपर्यंत असतं आहे. लोकांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा पाणी कमी दाबाने येतं आहे, पण मोटर लावते नंतरच दुनिया वाया बी करतात. त्यामुळे लोकांना मी माझी विनंती आहे की नागरिकांना की पाणी वाया घालू नका. सुटतं आहे परंतु थोडं पाणी कम दाबाने सुटतं आहे. मोटर लावल्यामुळे सर्वांना पाणी उशिरणं थोडं होतं आहे, तर दाब वाढवायला सांगायचं आहे. बाकी काही घंटा गाडी, कचरा, घंटा गाडी येते मॅडम. बोळ आपले छोटे असल्यामुळं ना त्यांनी काय केलं तर महापालिकेचे अधिकारी येऊन ना सर्व बोळात ते त्यांचे कामगार येऊन शिट्टी मारतात. आपल्या एका रोडावर जाऊन सर्व कचरा टाकतात. घंटा गाडी व्यवस्था आहे, लाईटची आहे का? लाईटची व्यवस्था काय सांगाल आपल्या समस्या आपल्या प्रभागातल्या? खूप दिवसापासून आपल्या कोल्हापूरच्या इथं हे जे पाईपलाईन होती, छोटी पाईपलाईन होती. अनेक दिवसापासून लोकांना त्रास होत होता कोल्हापूरच्या इथं. हे जे पाईपलाईन आज मोठ्या प्रमाणात मोठी केलेली आहे, याच्यामुळं आता लोकांना थोडं धीर येईल असं आम्हाला वाटते. म्हणजे थोडक्यात पाणी मिळेल. त्यात पण पाणी पावसाळ्यात आता काय झालं, 4 दिवसाला एकदा पाणी येते. आश्वासन दिलं की मी वरून चालू आहे की आम्हाला 1 दिवस आड पाणी मिळेल.
असं आश्वासन दिलं, तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक गोष्टीला त्यांनी येतं आहे. आलेलं आहे तोंडावर. तर मग आता आपण मतदान करताना पक्ष बघून करणार की उमेदवार बघून करणार की काम बघून करणार? नाही, आम्ही उमेदवार बघून करणार. अच्छा, पक्षाशी काही नाही, पक्षाशी काय संबंध काम नाही. करणार नाही, आम्हाला ज्यांनी रात्री अर्ध्या रात्री येतो म्हणजे त्यांनीच आपला की करणार आम्ही पण. हो, पक्षाशी काही नाही, आम्ही पक्षच काय नाही, आमचा उमेदवार कोण आहे तेच हे करणार आम्ही. काका, आपल्या प्रभागामध्ये कोणती कोणती कामं झालेली आहेत? आपले बरेचसे या प्रभागात भरपूर कामं केलेली आहेत मॅडमने. हां, आणि अजून बी करत राहणार ते. हां, रस्ते, लाईट, ट्रेन, लाईट्स कुठे आमच्या अडचणीला येतात जातात, चांगले ते. हां, लाईटी म्हणा काय असले रोडचे कामं हे व्यवस्थित त्यांचं चालू आहे. हां, सगळी कामं. आता हा आपण व्यवसाय किती दिवस झाले तर करताय? जवळजवळ मी आता 25 वर्ष झालं इथं. हां, 25 वर्ष झालं इथं. हां, अनुभवानुसार सगळी कामं झालेली आहेत. झाले आपल्यासमोर झालेत, आमचे केलेले त्यांची कामं. आता तुम्ही मतदान करणार, आता महापालिका निवडणूक आलेली आहे, तर तुम्ही मग मतदान करताना पक्ष बघून करणार का उमेदवार बघून करणार? आम्ही उभं त्यांचे कामं बघूनच करणार की. हां, मग कामं झाले तसे त्यांचे. लाईट खूप दिवस झाला बंद आहे. तुम्ही मग कधी त्यांनी ठेवले ते गोळा सगळा उचलून नेतात दुसऱ्यांनी, त्यांनी तर काय करतात मग बंद आहेत. अच्छा, लावतात प्रशासन. हां, लावले होते पण पब्लिक चांगले नाहीत, घेऊन जातात. पब्लिक बल्ब घेऊन जात आहेत. हां, मग त्यांना तर काय म्हणावं, पब्लिकला कळत नाही तर त्यांना काय. त्यांनी लावतात पण त्यांनी लावले तर 2 वेळा 3 वेळा, मग असंच काढून घेऊन गेलेत. असले एक पिदोडे असतात ना, पिदोडे नेतात का काय, कोण नेतात आपल्याला काय माहित नाहीये. करणार म्हणतात ते काय म्हणायचं, सरकारी काम 6 महिन्यात आमचं असं झालेलं आहे. द्यायलाच लागतंय, गल्लीमध्ये आहे म्हणजे वेळाला मत द्यायचा आपला अधिकार आहे तो, पण पक्ष बघून देणार की उमेदवार बघून देणार, माणूस बघून देणार? आता जे करतात त्यांना मग काय ऐकतात बी, आमचं सांगितलं की त्यांच्या घरापर्यंत गेले की येतात बी, करतात बी. आहे लागतंय आम्हाला. आहे मला त्रास. सगळंच ठीक आहे, नुसतं एवढंच प्रॉब्लेम आहे त्यांनी करायचं. आम्हाला काय तर झालं म्हणजे तर येतात, करतात, बघतात, पण हेच काम करी नाहीत डेअरनीचं. काका, आपल्या प्रभागामध्ये कोणती कोणती कामं झालेली आहेत आतापर्यंत? पुष्कळ कामं झालेली आहेत. या प्रभागामध्ये इतकी कामं केली की असे नगरसेवक मिळणं महाकठीण. अरे हो का? म्हणजे मूलभूत सोयी सुविधा सगळ्या झालेल्या आहेत, आपल्या रस्त्या, पाणी सुविधा सगळ्या आहेत. मूलभूत सुविधा, जनतेच्या अनेक घराणी, अनेक अडचणी आम्ही इथं बघतो समोर, आमच्या समक्षच. काही लोक येतात, प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरातल्या काही अडीअडचणी आहेत ती येऊन मांडत असतात, ते सोडवतात. असं म्हणजे आपल्या प्रभागातील सगळ्या समस्या, घरगुती समस्या असतील कोणाच्या वैयक्तिक, त्याही आणि प्रभागातील सगळी कामं झालेली आहेत. हो, अगदी निश्चित 100% झालेली आहेत. असं नगरसेवक मिळणं महाकठीण आहे. माझं 85 वर्षाचं वय आहे. अधुकर नगरसेवकानं केली, प्रशासक तर कुठल्या तऱ्हेची दाद घ्यायलाच तयार राहत नाही. आता माझ्याच नळाला पाणी येत नाही, दाद घेत नाही. सांगितले तरी मानत नाहीत. कमी दाबानं या टाकीला पाणी नाही, मंदिर आहे बाबा, हात जोडून सांगितलं तरी करू शकत नाही. म्हणजे आपले नगरसेवकच हवेत असं तुमचं म्हणणं? नगरसेवक असते तर त्यांना गपचिप करावं लागलं असतं. कारण का प्रशासकाचा ह्याच्यावर अधिकार आपला चालत नाही. प्रशासकाला पूर्ण अधिकार असतो. म्हणून ते करतील न करतील ह्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. काय फक्त ते त्यांच्या अधिकार पत्त्याखाली चालत असतात. कोणाला तक्रार केली का असं? नाही केलं तर कोणी येतच नाही, सांगितलं तर ते चेंबर काढायला येते, त्यांनी काय म्हणते आमच्याकडं नाही. आपल्या प्रभाग 15 मध्ये मूलभूत सोयी सुविधा सगळ्या झालेल्या आहेत का? झालं. रस्ता, ड्रेनेज, ड्रेनिंग चालू आहे सध्यांच्यामुळे. काम तर चांगलं आहे यांचं, वार्डाचं अडचण काय असेल ते. आणि त्यांनी वेळोवेळी आपलं चांगलं काम केलं, त्यात काही वाद नाही. कधी त्यांना बोलवलं की 10 मिनटात ते यायचे, जे काही आमचे प्रश्न असतील ते सोडत होते, यात काही वादच नाही. मूलभूत सोयी सुविधा सगळ्या झालेल्या आहेत. सगळ्या अगदी व्यवस्थित होतं सगळं. काही कोणाच्या तक्रारी झाल्या तरी मध्यस्थी करून ते मिटवत होते, चांगल्या द्यावं. आता तर आपल्याकडे प्रशासक आहे. त्यापूर्वी जे आपले जे नगरसेवक होते त्यांनी कामं व्यवस्थित केलेले आहेत का? प्रशासनामार्फत होतात आपली कामं? नाही, प्रशासनामार्फत कामं होत नाही. तो नगरसेविका जास्त चांगलं काम करत होते. कारण ते क्विकनेस जे आहे ना ते नगरसेवक करतात. ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, त्यांना अडचणी माहिती असतात. अधिकाऱ्यांचं वेगळं पडतं,
ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतात ते. ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे आणि समाजसेवा वेगळी आहे. म्हणजे आता आपण व्यापारी आहे, त्याचा टॅक्स आपण जो भरतोय महापालिकेला, त्या बदल्यात व्यवस्थित सोयी सुविधा मिळतात आपल्याला? अहो काय सोयीत मला सांगा बरं. सफाई पट्टी घेता तुम्ही, पाणीपट्टी घेता तुम्ही, सगळं घेता, तुम्हाला काय नाही असं नाही. जवळपास मला वाटतं 45% तर कॉर्पोरेशन टॅक्स आहे आपला. मग ते आता त्या हिशोबाने त्या सोयी व्हायला पाहिजेत, ते होत नाहीत. नगरसेविका त्या ॲक्टिव्ह आहेत, त्या करतात, ह्याच्याबद्दल काय वाद नाही आहे. आम्हाला काय कॉर्पोरेशनमध्ये जायची गरजच पडत नाही. अच्छा, आपले जे काही लोकल लेवलच्या ज्या समस्या आहेत ते सगळं सॉल्व्ह होतं तिथे? हां, आमच्या वार्डातलं तर कधी आम्हाला प्रॉब्लेम झाला नाही. ते ॲक्टिव्ह आहेत, ते करतात काम चांगलं. 7 दिवसाला एकदा पाणी येतं आहे आणि स्मार्ट सिटी म्हणतात, पण स्मार्ट सिटीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही आहे, रस्ते तर तुम्ही बघितलाच आहे, रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत. यावरती महानगरपालिकेला अर्ज करून पण वैताग आला आहे आम्हाला, पण त्यांच्याकडनं काय कारवाई होत नाही. आता लाईट बिल पण महिन्याचं लाईट बिल, मॅक्झिमम लाईट बिल किती असतो? 1000 रुपये, 800 रुपये असतं. आमचं 2,000 रुपये लाईट बिल येतं आहे. घरात फक्त असायला 2 पंखे, 2 लाईट, एक फ्रीज आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तरी पण आमचं बिल 2,000 रुपये येतं. महापालिकेला टॅक्स भरून देखील आपल्याला सोय मिळत नाही आहे, एक पण सुविधा मिळत नाही. ठीक आहे, तुम्ही अर्ज द्या, आम्ही माणसाला पाठवतो म्हणतो. माणसं येतात, बघतात, जातात, कारवाई तर काय होत नाही. व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, पण लाईट बिल जास्त आहे, त्याच्यावर पण व्हायला पाहिजे ना. महिना अपार्टमेंट मध्ये विचारतात, आम्ही धुना भांडे करायला जातो, आमच्या घरी येत नाही. तुमच्या घरी काय एवढा झोपडपट्टीत लाईनीला एवढा 2100 रुपये बिल एका महिन्याचे 2100 आले इथं. हे बघा, 2100 रुपये बिल आले. हा, आमच्या घरात एसी असते, सगळं असते. आम्ही जर ऑफिसला गेलो, लेट ऑफिसमध्ये, साहेब हे बघा काय झालं, आता म्हणलं ना, कोण रिस्पॉन्स देत नाहीत आम्हाला. महाबाई इथं ऑफिसला गेलो, लाईट बिलचं भरायला ऑफिसला, सर असं आमचा प्रॉब्लेम आहे सर, एवढा कोण त्यांनी तिथं कॅम्प्युटरमध्ये मग्न असताय आणि इकडं मग्न असताय, कोण कोणाचं आहे ऐकून घेत नाही. तिथं व्यवस्थित कामं करते ती, कामाचं काय नाही, त्यांनी कामं आम्ही सांगितल्यावर कधी बी पाठवतात, काम वगैरे करतात त्यांनी. आम्ही जर महापालिकेला गेलो किंवा आता लाईट बिल ऑफिसला गेलो, ते लाईट बिल ऑफिसमध्ये कोण कामं करत नाही. ती काय समस्या होत्या आणि आता कसं झालेलं, त्याच्यात सुधारणा झालेल्या आहेत? आता सुधारणा झाल्यात मॅडम, लाईटी झाले, ते लाईटी केले, ते आमच्यासाठी ते रस्ते केले, ते सगळं इथं आगारखाना होता, सगळं स्वच्छता केलं. त्यावेळेस आम्हाला इथं राहायला पण आम्हाला सुविधा नव्हती. त्याने स्वतः ज्यावेळेस त्याने मेंबर पण नव्हतं त्यावेळेस आम्हाला मदत खूप केली त्यानं. आपल्याकडे घंटागाडी येते वेळेला, पाण्याची व्यवस्था कशी आहे? आता घंटागाडी बंद झाल्या म्हणून इथंच कचरा टाकतो आम्ही लोक. येते पाणी पण येते. पाणी तर आम्हाला काहीच नव्हतं, आम्ही गागरीनीवर लांबून आणत होतो. त्यानं बघून आम्हाला नळ करून दिलं. आपल्या इथे पाण्याची व्यवस्था आपल्या सगळं बरोबर आहे. हाय, वेळेला पाणी येतं? येतं येतं, काय प्रॉब्लेम नाही. आता 2002 पासून आम्ही लोक इथं राहतो. 2002 पासून आता किती वर्ष झाले बघा. आता पहिला लई होता बाई, आता जर चांगलं झालं आहे. पाणी जरा व्यवस्थाने येत नाही आपल्याला, पाणीचं सक्त त्रास आहे. किती दिवसाआड पाणी पुरवठा आहे? 5 दिवस 6 दिवस असं लई परिस्थिती होत आहे पाण्याचं. हां, पाण्याचं लई परिस्थिती होत आहे. खरं सांगायला काय सगळं व्यवस्था आहे, लेट बीट केला आहे, रोड केला आहे, त्यांनी चांगलं केलं आहे सगळं. आता आपण मतदान करताना व्यक्ती बघून मतदान करणार, काम बघून करणार की पक्ष बघून करणार? काम बघून करणार. गरिबांचं काम असतं ना हो मॅडम, आहे का नाही? गरीब कसं जगावं कसं नाही. हां, नवरा लसलेले, नवरा सोडलेले, नवरा पळून गेलेले, सगळं किती परिस्थिती असते मॅडम. आपल्याला जरा सोय केलं तर आपण घालतो ना, कराय का नाही मॅडम? कुणाला तर घालायचंच आहे ना, आपण कोण करतं त्यांना घालतं. काय तेवढं लेट गेलं तर बस, आम्हाला काय नको बाई लेट, तेवढं सगळं चांगला लेट एक कशाला आपण सांगायचं मॅडम, बरोबर आहे का नाही? पुढं बी एकाच बोलायचं, मागं बी एकाच बोलायचं. चांगलं सांभाळा, खूप चांगलं आहेत मॅडम, साथ देणारे आहे ते मॅडम, सगळं परिस्थिती बघणारे आहे ते मॅडम. कोणाचं काही नडलेलं असलं तर जिथल्या तिथं टाकून हजर होणार आहे. येतात आपल्या? हो, खूप ऐकून येते, खूप चांगलं आहे ते. मॅडमची काही तक्रार नाही, मॅडम आहे ते आमची सावली आहे. अरे बापरे. कधी पण अर्ध्या रात्री कुणाचा टाप नाही इकडे येणार. काम बघून करणार आम्ही, काम बघून आम्हाला आईसारखं सांभाळते बघतो, मग आम्हाला ते बघणं कर्तव्य आहे त्यांच्याकडे. तर काय करायचं, पाऊस आले की
दारापर्यंत दरवाजापर्यंत पाणी येते पाऊस आल्यावरती. आणि इतर वेळेस पाऊस नसेल पण पाणी येते 12 महिने. हा येतो, हा ड्रेनेजचं पाणी. त्याच्यामुळे लेकरांना आजार पण दुर्गंधी असेल. काय करायचं आता, आम्ही भरून घेत नाही लवकर, थोड्या वेळाने, थोडं 1 तास 2 तासाने आम्ही प्यायचं पाणी भरून घेत होतो. मी फोटो काढून ठेवले तो, व्हिडिओ पण केले तो, ते फोटो आता सापडे नाही मला तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर. ते पाणीचा असं आहे बघा परिस्थिती. सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था, लाईट्स वगैरे सगळं. हो, लाईटी काढून नेले, पण आपल्याला किती पण करायचं सागर, किती पण मोडायचं. हा, सगळं व्यवस्था करतेच, पण सगळं काढून येतात. रात्रीच्याला कधी देतात कधी नाही माहिती नाही सर. लाईटचं आहे व्यवस्था. हो, इथं काय नव्हती सोय, अंधारकी राहायचं. भीती वाटत होती आम्हाला घराच्या बाहेर यायला. आम्ही असं सगळ्या झोपड्या नव्हत्या, सगळ्या होत्या, जेव्हा काही पोरगी हे आम्ही एवढ्याच राहायचं. हां, 4 जणांचे आम्हाला हे आल्यापासून चांगली व्यवस्था आहे, चांगलं आहे सगळं. एवढं सगळं सोयी सगळं सोय. आम्हाला आता भीती म्हणायचं काय नाही, सगळं चांगलं सोय आहे. पाणी आहे, नळ आहे, सगळं म्हणजे लाईटी बिटी सगळं. आणि शेजारी राहते म्हणलं अर्धा रात्री, मी एकटीच राहते आता जवळजवळ 25, पण आम्हाला कशाची भीती नाही, आम्ही चांगलं सुरक्षित वेळेला सगळं. म्हणजे जे काय आपल्याला आश्वासनं दिली होती अगोदर ते सगळी पूर्ण झालेली आहेत, सगळी कामं झालेली आहेत. खूप काय केलेत ना, सगळ्या कामं केलेले आहे मॅडमने. आणि दावत आले ते कुठलाही कामात दावत आलेलं आहे. ताईसारखं कुठं भेटणार पिणं, या प्रश्नाचे उत्तर कुणी दिलं नाही. बाप बिचारी बैयाचे हाय, अण्णा आहे म्हणजे हमी आहे, त्या गोष्टीने अन्नासाठी मग आमच्याकडे पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, सगळं सोय केलेलं भीती वाटत होतं. पण त्या गोष्टीनं खूप काय केले, खूप साथ दिले. ती लय साथ म्हणजे लय साथ. ज्या माणूस आहे त्यांनाच देणार आम्ही पक्ष आहे. असं नाही की गरीब आहे श्रीमंत आहे त्या माणूस नाही बघणार. फक्त पळत जातो, माणूस आपला साथ देतो त्या माणसालाच मतदान देणार. ते पक्षी काय करायचं मॅडम, आपण काम झालं तर चांगलं ना. आपण काम होत आहे पण वेळेला धावून येणार आपल्याला, वेळेवर येत आहे ना, तेच कराय. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 15 येथील विष्णू मिल चाळ इथे. या प्रभागातील महिलांसोबत आपण चर्चा करणार आहोत. काय समस्या आहेत, काय कामं झालेले आहेत, कोणत्या आणखी अपेक्षा आहेत, हे सर्व काही जाणून घेणार आहोत. काही आपल्या प्रभागामध्ये पाणी, लाईट कशी व्यवस्था आहे? व्यवस्था सगळी चांगली आहे. फक्त लाईट आहे, पाणी आहे, आणि सकाळी 4 तास पाणी असते आणि संध्याकाळी 4 तास पाणी. रोज पाणी? हो, गोड पाणी नाही, खारं पाणी वापरायचं पाणी असते. आणि गोड पाणी 3 दिवसाला एकदा येते इकडं. आपलं वापरायचं पाण्याचं काही नीट लाईन ती सगळी झालेली इकडं. भाऊंच्या कृपाने सगळं चांगलं आहे आमच्या इथेच आहेत, कशाचंच काय टंचाईत नाही. काका, आपण कधीपासून इथे राहताना आपल्या प्रभागामध्ये काय? 50 वर्ष होतात मला. 50 वर्ष होतात. मग पूर्वी कसं होतं सुविधा, आता कशा सुविधा? पूर्वी मिलच्या हातात होतं सगळं, आता भाऊंच्या हातात आहे म्हणून सगळं चांगलं आहे. पाण्याची पण व्यवस्था आहे, ड्रेनेज लाईन आहे, लाईट्स आहे, सगळं काही आहे इथं. कचरा घंटाकडे सगळं रोज येते गाडी, रोज येते आमच्याकडं गाडी पण रोज येते, काही सुद्धा समस्या नाही आहेत. सगळं चांगलं आहे, सगळं कामं झालेत आपल्या मूलभूत गरजा व्यवस्थित आहेत कामं. भाऊ सगळे कामं करून देतात इथले. काय पण तुमच्याकडं पाण्याची तुटकळाच अजिबात नाही आहे. अजिबात म्हणजे कुठं माणसाला हे होऊ शकत नाही पाण्याचं. आणि ते विहीर जरा असल्यामुळे पाण्याला खारं पाणी आणि गोडं पाणी म्हणतात. ते गोडं पाणी त्या 4 दिवसाला येतात, पण खारं पाणी आम्हाला रोज 2 टाईम सोडतात. त्याच्यामुळे पाण्याची काही टंचाई नाही आहे. बाकी लाईट्स, ड्रेनेज हो, खूप चांगलं आहे. लाईट, ड्रेनेज आहे. आणि भाऊंचं काम म्हणजे पहिलं सगळ्याचं ह्याच्या वर्चस्व आहे. त्याच्यामुळे बायका कुठं नडत नाहीत, काय नाही आहेत. सगळ्या बाबतीमध्ये आमचं खूप चांगलं आहे इकडचं. आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये कोणत्या मूलभूत सुविधा आहेत? सगळ्या महिला म्हणल्या सगळ्या पाण्याची व्यवस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल? कुठली सोय नाही ती आम्हाला विचारा. प्रत्येक सोय भाऊनी केली आमची. पाण्याची सोय, गॅसची सोय, ट्रिपला म्हणलं ट्रिपला सुद्धा नेतात. अशी काय सोय नाही, अशी काय नाही बघा, सगळी सोय आहे आम्हाला. सगळ्या सुविधा, पाण्याचा, ड्रेनेजचा काही प्रश्न कशाचंच नाही. संडासची सोय आहे, पाण्याची सोय, आणि पाणी आम्हाला विहिरीचं सुद्धा पाणी सोडतात त्यांनी. की आपलं प्यायचं पाणी कसं 5 दिवसाला येतात, पण विहिरीचं वापरण्यासाठी सुद्धा आम्हाला पाणी भरपूर सोडतात. विहिरीचं पाणी म्हणजे कसं, विहिरीचं पाणी त्यांनी पाईपलाईन करून प्रत्येक रांगेने नळ दिलेला आहे. विहिरीचं पाणी पाईपलाईन करून प्रत्येक रांगेंना पाणी त्यांनी पोहोच केलेलं आहे. त्याच्यामुळं कशाचीच अडचण नाही, पाण्याची तर नाही अडचण अजिबात नाही. आता मतदान करताना आपण कसं पक्ष बघून करणार की काम बघून करणार की उमेदवार बघून? काम बघून करणार. तर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या मूलभूत सुविधा? सुविधाचं म्हटलं तर काय झालं, कामगार कार्डाचं माहिती नव्हतं कुणाला सुद्धा. कामगार कार्डाचं कार्ड काढायला दिलं त्यांच्या शिक्षणाबाबतीत, किंवा कामगार कार्डाचं जवळपास आम्ही 250 ते 300पर्यंत झाले तर वाटप. भांडे वाटप झालं, शिक्षणाचं त्यांचं सवय करून दिली सगळे वर्षाची. आणि म्हटलं तर वर्षाला तर ट्रिप असतेच आपली नेहमी. कुठली सोय अशी नाही का कुठलं आपलं हे नाही,
संस्था म्हणजे काय म्हणतात ते समस्या नाही, उद्योग कुठले असले तर म्हणा, हे म्हणा काय असले छोट्या मोठ्यासाठी महिलांसाठी घेऊन येते तिकडं. काय जरी आपल्याला आम्ही केलो त्यांचं लाडक्या बहिणीचे पण सगळं काम त्यांनी इथं बोलवले. आम्ही इथं सगळ्या बायकांनी फॉर्म ते इथंच भरलं, म्हणजे जेणेकरून आम्हाला चाळीतनं बाहेर जाण्याचं असं काही वेळच आलं नाही. काय जरी स्कीम निघाली ना, प्रत्येक स्कीम पहिला चाळीत येते, मग ती बाहेर जाते. बघा प्रभाग क्रमांक 15 मध्ये कोणकोणत्या मूलभूत सुविधा झालेल्या आहेत आणि कोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? आमच्या लक्ष्मी चाळीत तर कुठली समस्या राहिलेली नाही. आता सध्या महादेव मंदिरचं काम चालू आहे, भाऊनीच चालू केलेलं आहे. आमची काहीतरी तक्रारी आल्या ना, चौकीपर्यंत जायची गरजच नाही आहे. गेले 40 वर्ष झाले नगरसेवक कुठल्या महिलांना माहीत आहे काही? म्हणाला काका अजिबात माहीत नाही. कुठला नगरसेवकच माहीत नाही. एकमेव भाऊ आहे, जे माणूस काम करतोय त्या माणसाला मतदान करणार ना. तर प्रेक्षक हो, BR न्यूज चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमाचा हेतूच आहे की आपल्या प्रभागातील जे काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत ते बिनधास्तपणे मांडावेत. पण प्रभाग क्रमांक 15 मध्ये असं न होता येथील नागरिकांनी येथील नगरसेवकांचं कौतुक केलेलं आहे. तर मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून येथील सगळ्या नागरिकांना असं आवाहन करू इच्छिते, आपले जे काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत ते बिनधास्तपणे मांडावेत. तर प्रेक्षक हो, आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक 15 येथे. पुन्हा भेटूयात नवीन प्रभागामध्ये नवीन समस्यांसोबत. तोपर्यंत पाहत रहा BR न्यूज चॅनल.